रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेल अलर्ट आहे। सकाळपासून पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे। आपण दृश्य पाहू शकतो ही वसुस्थिती पत्राचे दृश्य आहे आणि सध्या या ठिकाणी सखल भागामध्ये देखील पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साठलेलं आहे। हा पश्चिम मार्केट परिसरामध्ये जाणारा रस्ता आहे। या ठिकाणी सखल भाग आहे, यामध्ये पाणी साठलेलं आहे। सातत्यानं पाऊस जर वाढत राहिला तर मात्र पाण्याची पातळी नदीची वाढू शकते आणि यामुळेच या ठिकाणी अशा पद्धतीने हे सगळं साठलेलं पाणी जे आहे हे आपण पाहू शकतोय। आपण या दृश्याबद्दल पाहू शकतोय की हा बाजार पूल आहे। बाजार पुलाला जी रचना आहे पुलाची, या ठिकाणी पाणी तटतं आणि हे पाणी इथं तटल्यानंतरच हे पाणी पुन्हा एकदा बाजारात येतं। आता आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की पुलाला पाणी आहे हे तटलेलं आहे। हा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी नद्यांना पूर यायला आपल्याला पाहायला मिळतोय। खेडमध्ये जगबुडी नदी आहे, या नदीला प्रचंड मोठा पूर आलेला आहे। त्यामुळं खेडमध्ये नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे हा देण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये खेड शहरामध्ये देखील पाणी घुसण्याचा धोका निर्माण झालेला आहे। सध्या जनजीवन जे आहे हे विविध ठिकाणचं विस्कळीत होताना दिसतंय। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असली तरी देखील या नदीने अद्यापही धोक्याची पातळी ओलांडलेली नाही। मात्र सखल भागामध्ये पाणी साठायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली। विशाखा साळगावकर, टीव्ही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।